मग त्यावेळेस देवीने तिचं रुद्र रूप धारण केलं आणि ती त्याला काय म्हणाली माहितीये, हे जे पृथ्वीवरचे सगळे जीव आहेत ना, ही माझी लेकरं आहेत, तू जर यांना त्रास देशील तर मी तुला शिक्षा देणार, आणि म्हणून तिने हे रूप धारण केलं. काय साडी साडी? सांगतो. काय, देवीच्या देवळात गेलो होतो तर तिथे गुरुजी भेटलेत. गुरुजी म्हणालेत की ही साडी तुझ्या जवळच्या व्यक्तीला दे म्हणून. आणि कसं आहे, माझी आई त्या देवीच्या देवळात नेहमी जायची आणि तिथे नेहमी ओटी भरायची. तर ती गेल्यानंतर मग मी हे सगळं करतोय आता. अरे वा, अरे वा, द्या द्या, मग इकडे द्या. मी माझ्या आईला पाठवतो ना गावी ही साडी. हा, कत्री, मी काय म्हणालो, जवळच्या व्यक्तीला द्यायची आहे. म्हणजे माझी आई जवळची नाही? अरे इथे आहे का ती? नाही ना, गावाला आहे ना, मग जवळ कशी झाली ती? इथे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला द्यायचं आहे. आई एक काम कर ना मग. अरे ही साडी ना तू मला दे. काय तुझ्या वहिनीकडे ना या रंगाची एक बी साडी नाही. अरे सगळ्या साड्या आहेत तिच्याकडं, पण या रंगाची नाही एक पण साडी. ती ना लय खुश होईल माहिती का. अरे खर्च वाचल माझा तेवढा. अहो कमांडर, ऐका, अशा रंगाची साडी तुमच्या बायकोच्या कपाटात नसणं शक्यच नाहीये. नाही अरे ऐका, अंदर नसेल तर हाच चान्स आहे. तुमच्या बायकोला शॉपिंगला घेऊन जा आणि त्यांना त्यांच्या आवडीची साडी घेऊन द्या आणि बघा किती खुश होणार ते. अरे मग वर्ष तुम्हाला फोन पण नाही करणार. मग हा का, मग बरं आहे. बरोबर बोललात सर. हा बघा, अहो बरोबर बोलतायत. तुम्ही एक काम करा सर, ही साडी फातिमाला देऊन टाक. असं हा, द्या द्या फातिमाला. पहली बार करेक्ट बोला तू. अहो द्या, म्हणजे मला द्या. सर, अहो ती खूप सुंदर दिसेल या साडीमध्ये. अरे टेक्नो, हिला मुलींसारखे कपडे घालायला आवडतात का? नाही ना. हा, हिला कसं टी शर्ट जीन्स असं घालायला आवडतं. ही साडी कशी नेसणार? पण मी नेसेन साडी, मला आवडली ही. काय नेसायला? अरे पण कशी, आपल्याला वेळ कुठे आहे एवढा? तुला साडी नेसायला वेळ कुठे आहे? आपल्याला एवढे मिशन्स वगैरे असतात, कशी नेसणार तू? नाही, पॉसिबलच नाहीये. आता मला सांगा, आपण या गोष्टीतून काय शिकलो? जर आपण कायम चांगलं वागलो, खरं बोललो, तर देवी आई आपलं रक्षण करायला येते. आणि जेव्हा आपण कुठल्या संकटात असतो त्यावेळेस सुद्धा देवी आई आपल्या भक्तांना तारते. म्हणून न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय. काय म्हणणार? जवळची व्यक्ती. आता तुम्ही हा प्रसाद घेतलाय सगळ्यांनी? बरं चला, आता बाहेर जे आपले मित्र आहेत ना त्यांना पण देऊन द्या. जा पटकन. जवळची व्यक्ती. बॉस, साडी आणली तुझ्यासाठी. का? अगं मी ते देवीच्या देवळात गेलो होतो ना, तर तिकडे मला गुरुजींनी ही साडी देवीच्या पायाला लावून दिली आणि सांगितलं की ही साडी ना तुझ्या जवळच्या व्यक्तीला दे म्हणून. म्हणजे माझी आई तिथे देवीची ओटी भरायला जायची ना, तर ती गेल्यापासून मी हे कंटिन्यू केलंय. त्यामुळे मी